निवडणुकांच्या संदर्भातली नगर परिषदेच्या प्रचारात उपमुख्यमंत्री शिंदेंनी यवतमाळच्या पांढरकवडा आणि संगमनेर या ठिकाणी एमआयडीसी सुरू करण्याचं आश्वासन दिलं। त्यासाठी शिंदेंनी लाव रे तो फोन हा फंडा वापरला खरा, पण त्यावरनं शिंदे आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्यामध्ये चांगलीच जुंपली आहे। लोकांची मागणी आहे, इथे रोजगार नाही मिळत, इथे एमआयडीसी पाहिजे, जागा द्यायला तयार आहे। आम्हाला थोडं पाणी पाहिजे, ते म्हणतात धरण मंजूर। लोक होता धरण कसं काय होणार, नदी नाही, नदी मंजूर। नदीला पाणी कुठून येणार, डोंगर पाहिजे, डोंगर मंजूर। तर शब्द देऊ मी त्यांना, हा मग बघा नंतर आदेश गडबड करायचं नाही। हा ठीक आहे, ठीक आहे, ओके, थँक्यू। लोक आमचे भारी आहेत ना, त्याला सगळं कळतंय, लक्षात ठेवा। अशीही बनवा बनवीचा कार्यक्रम करू नका म्हणून सांग। काल सगळं मंजूर होतं। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांमध्ये ही शाब्दिक जुगलबंदी रंगली। नगर परिषद निवडणूक प्रचारात या दोन बड्या नेत्यांमध्ये सामना रंगला आहे। मतदारांना चुचकरण्यासाठी उपमुख्यमंत्री शिंदेंकडून आश्वासनाचा नवा फंडा वापरला जातोय। त्यासाठी ते आपल्याच पक्षांच्या मित्रांना फोन करतात, त्यानंतर फोनवरून ते जनतेच्या मागणीप्रमाणे आश्वासन देतात। यवतमाळच्या पांढरकवडा आणि अहिल्यानगरच्या संगमनेरमध्ये त्यांनी हा फंडा वापरला होता। अमोल खताळच्या संगमनेरला मी आलोय आणि त्यांची मागणी आहे एमआयडीसी पाहिजे। नोटिफिकेशन 2 महिन्यात काढणार। संगमनेरमधील शिंदेंच्या या लाव रे तो फोन फंडानंतर राजकारण तापलं नाही तरच नवल। संगमनेरचे माजी काँग्रेसचे आमदार बाळासाहेब थोरातांनी शिंदेंच्या या आश्वासन फंडाचा खास आपल्या शैलीत समाचार घेतलाय। इथं एमआयडीसी पाहिजे, जागा द्यायला तयार आहे। जिथं जाल तिथं एमआयडीसी मंजूर। लोक आमचे भारी आहेत ना, त्याला सगळं कळतंय, लक्षात ठेवा। अशीही बनवा बनवीचा कार्यक्रम करू नका म्हणून सांग। बाळासाहेब थोरातांनी गेली अनेक वर्ष संगमनेरचं विधानसभेत प्रतिनिधित्व केलं आहे, पण यावेळेच्या विधानसभा निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेचे अमोल खताळांनी बाळासाहेब थोरातांना धूळ चारली। ती सल आजही थोरातांच्या मनात कायम आहे। अशातच नगर परिषद निवडणुकीत एकनाथ शिंदेंनी संगमनेरमध्ये येऊन एमआयडीसी सुरू करण्याचं आश्वासन देत एक प्रकारे थोरातांना डिवचलं। त्यामुळे या दोन्ही नेत्यांमध्ये शाब्दिक युद्ध रंगलं। एकीकडे थोरात विरुद्ध शिंदे असं चित्र असतानाच दुसरीकडे माजी खासदार सुजय विखे आणि विधान परिषदेचे आमदार सत्यजित तांबेंमध्येही वादाची ठिणगी पडली आहे। वाघ आणि सिंहाच्या लढाईवरून हे नेते भिडले। तुम्ही गुगल मध्ये आता पण मोबाईल उघडून सर्च मारला, टायगर वर्सेस लायन, तुम्ही कोणत्याही मोबाईल ऍपवर सर्च मारला, वाघ विरुद्ध सिंहाच्या लढाईमध्ये वाघच जिंकतो आणि वाघच जिंकणार। टायगर आले आणि ते म्हणाले की टायगर आणि लायनच्या भांडणामध्ये टायगर जिंकत असतो। मला तुम्हाला सांगायचंय, टायगर हा एकटाच चालत असतो आणि सिंह जो आहे तो सगळ्यांना घेऊन चालत असतो। सिंह हा जंगलचा राजा आहे, सिंह सगळ्यांना बरोबर घेऊन चालत असतो, तो एकटा चालण्यासारखा स्वार्थी प्राणी नाही। निवडणूक प्रचारात आश्वासनांचा महापूर आलाय। सत्ताधाऱ्यांनी आश्वासनाचा सपाटा लावलाय। नेते जिथं जातील तिथं आश्वासनांची खैरात करत आहेत। अमोल खताळच्या संगमनेरला मी आलोय आणि त्यांची मागणी आहे एमआयडीसी पाहिजे। थोडे लोक इथे जमले आहेत, त्यांचा सर्वे आणि याचा विषय सिटी सर्वे झाला नाही तर तेवढा करून द्यायचा एक आदेश झाले। तर शब्द देऊ मी त्यांना, हा मग बघा नंतर आदेश गडबड करायचं नाही। हा ठीक आहे, ठीक आहे, ओके, थँक्यू। या आश्वासनावरूनच आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकीय वादाचं मोहोळ उठलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।